काय होतं सांग बरं कोकरं गेलं. वाईट वाईट. हे समोर जे कोकरू दिसतंय तुम्हाला डवळं हे तसंच आहे कोकरू एक मरक एक मध्ये. तर मित्रांनो 29 मेला आपण कोकरं आणले होते. 40 कोकरांची खरेदी केली होती लोणी बाजारामध्ये. त्याच्यामधले आपण जवळजवळ 8-9 कोकरं आपण तेव्हाच विकले होते. त्याच्यामध्ये थोडासा नफा मिळाला होता आणि आपल्या जवळच्या मित्राला विकले होते ते. तर मित्रांनो आता बघू शकता आपण जवळजवळ 3 महिन्याचा टप्पा झाला आहे आणि 3 महिन्याच्या लॉटमध्ये आता कोकरं विकण्यासाठी फक्त आपल्याकडं 10 ते 15 कोकरं तयार झाले. त्याच्यामधले व्यापाऱ्यांनी फक्त 10 कोकरं बाजूला काढलेले आहेत चांगल्या किमतीमध्ये. तुम्ही अंदाज लावा काय किमतीमध्ये गेले असते. मित्रांनो 3 महिन्यामध्ये खरं तर सगळे कोकरं विकायला पाहिजे होते, परंतु तसं झालं नाही. आपलं जे टार्गेट होतं ते आपलं अचीव करता आलं नाही. कोकरं जाणार आहे म्हणून म्हटलं पटकन एक व्हिडिओ काढावं, कारण याच्यानंतर आता हे कोकरं तुम्हाला दाखवण्यासाठी परत नाही आहे. व्यापारी सुद्धा आलेले आहेत, भांडलकर म्हणून व्यापारी मित्रांनो चांगले. फोनवरती आता डील पक्की झाल्यानंतर व्यापारी येऊन 10 कोकरांना ठोसे मारून गेलेला आहे आणि आता संध्याकाळी गाडी येणार आहे कोकरं भरायला. हा 2 नंबरचा लॉट आहे आपला. याच्या अगोदर आपण 15 कोकरांचा लॉट काढला होता. 13 कोकरं होते आणि 3 बोकड होते, असे 15-16 जनावरांचा लॉट काढला होता आपण. आपल्याकडे टोटल कोकरं आहेत आता 31 कोकरं आहेत. एकदम चांगल्या भावामध्ये कोकरं गेलेत, कारण नवीन व्यापाऱ्याला कोकरं दिलेत आपण. तर ठोसे मारलेले सुद्धा तुम्हाला आता कोकरं दाखवतो मी. एक हा समोर दिसतो हा व्हाईट कलरचा हा ढवळा, एक तो काळा, तिकडे एक लांडी मादी मित्रांनो. म्हणजे जेव्हा घेतली तेव्हापासून तिला शपूट नाही, ती एक मादी. मित्रांनो कोकरं ज्यावेळेस तयार होते ना त्यावेळेस अजिबात व्यापारी बघत नाही नर आहे का मादी. कोकरं बांधण्याची मतलब आहे त्यांना, अजिबात नरच फक्त पाहिजे असं काही नाही. फक्त नर कधी कधी उचल खातो तयार होण्यासाठी. 60% तरी आपल्याकडे नरच असले पाहिजे. लोणी बाजारामध्ये कोकरे घेतले होते व्यापाऱ्याकडून, 2-3 टप्प्यामध्ये कोकरे घेतले होते आपण. आणि याच्यामध्ये साई खडा माल आहे, काही लांब शेपटी माल आहे. तर लांब शेपटीची मित्रांनो कोकरं बनण्यासाठी अतिउत्तम आहे बरं का, परंतु जास्त दिवस घेतात. आणि जर समजा लांब शेपटी कोकराला एक झटका बसला, जर तो एक टायमिंगमध्ये जर उठायचा पाहिजे तो त्या टायमिंग त्याचा जर तो हुकला तर असे कोकरंसुद्धा आपल्याकडे आहेत. आता या बाजूला बघा हे जे बारीक कोकरं दिसतं हे तुम्हाला अजून 1-2 कोकरं दाखवतो. ते उजरूच नाही राहिले आता अजिबात. मी पूर्ण त्यांना कंटाळलेलो आहे. त्यांना औषध पाणी चालू आहे भरपूर, पण जसं पाहिजे ते तशी ग्रोथ देत नाही. हे समोर जे कोकरू दिसतंय तुम्हाला ढवळं हे तसंच आहे. त्याच्यानंतर अजून एक हे कोकरू एक मरका एक मध्ये. मित्रांनो हे कुकर आणलं तेव्हा बरं होतं, पण त्याच्यानंतर त्याच्या पायाला थोडंसं लागलं होतं. ते मी ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. ग्रोथ तर अजिबात होत नाही. आणि काही कुकर होते, पण एक आहे मित्रांनो, समजा लांब शेपटी कोकराला जर तयार होण्यासाठी थोडासा वेळ लागला, पण एकदा जर तयार व्हायला लागलं तर कोकरू अजिबात दुसऱ्या कोकरांना आवरू शकत नाही. तर मित्रांनो तुमचं काय मत आहे, समजा गावरान कोकरं आणि लांब शेपटी कोकरं या 2 कोकरांमध्ये तयार होण्यासाठी कोणतं कोकरू चांगलं ठरेल? तर माझं तर थोडंसं अनुभवावरून सांगतो आता या लॉटमध्ये का तयार होण्यासाठी चांगलं कंबर बांधण्यासाठी लांब शेपटाचं कोकरू आहे गावरान कोकरापेक्षा 100% चांगलंच असते. फक्त ते आपल्याकडे सेट झालं पाहिजे, आपल्या वातावरणामध्ये सेट झालं पाहिजे. याच्यानंतर आपण काय करणार आहे, लांब शेपटी माल थोडासा खरेदी करायच्या वेळेस कमी करणार आहे. कारण 1-2 व्यापारी आले आणि व्यापारी लोक तुम्हाला चांगलं माहिती आहे मेंढपाळ लोकांना की व्यापारी लोक कंटिन्यू मकलाशा गाडीत असतात की लांब शेपटी आपल्याकडे चालत नाही, याचं मटणामध्ये चेंज लागतं. तर मित्रांनो याच्यानंतर थोडंसं आपण गावरांमध्ये माल खरेदी करणार आहे. आपल्याकडे 8-9 बोकड आहेत, आपण बोकडसुद्धा आता कमी करून टाकणार आहे. आणि जे कोकर आता पाठीमागे राहणार आहेत त्यांची लवकर काळजी घेऊन आपण त्यांनासुद्धा लवकरात लवकर 10-10चा असं 2 वेळेस आपण सेल करून टाकणार आहे. मित्रांनो 15 दिवसापूर्वी हे नियोजन केले. मित्रांनो भरपूर दिवसापूर्वी आपण आपला घरचा गोठा दाखवला होता. बाकीचे इतर लोकांचे चॅनलवरती आपण व्हिडिओ दाखवत होतो. तर आज म्हटलं तुम्हाला आता दाखवा आपला गोठा, कारण आपल्या गोठ्यामध्ये आता सध्या माल कसा आहे काय. तर मित्रांनो मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दाखवतो, लोकांचे वेगवेगळे नियोजन दाखवतो. तर ते याचसाठी दाखवतो, मी स्वतः ग्राउंड फ्लोअरवरती काम करतोय मित्रांनो. आज जवळजवळ मला याच्यामध्ये वर्षभर होत आलं आहे, याच्यावरती मी काम करतोय. माझ्याकडे आता 3 ठिकाणी कोकरं कोणण्यासाठी मी केले बघू शकता तुम्ही. इथे बनवलेलं आहे, आता कडलं थोडेसे वाघूर वगैरे लावून कमी खर्चामध्ये बजेट केलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आहे समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय इथं पहिले आपण हे बऱ्याच वेळा आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. इथं वाघूर लावून आपण कोकरांचा आरामासाठी केलं होतं लिंबाखाली. छान असा तिथे आराम होतो कोकरांचा. पाला फाटा बांधायचं जर असेल तर असं वरती मी दोरी करून पाला बांधत असतो आणि पुढे आता पाला टाकलेला आहे. मोठे कोकरं आहे ना मित्रांनो, समजा इथं चारा खाऊन झाला त्याचा की ते त्याचा चारा पटपट खाऊन जे ठिकाणी दुबळं कुकरू आहे तोंड घालून त्याचा चारा खात असते. तर असा एक त्रास होतो. याच्यासाठी मित्रांनो समजा मोठ्या गोट्यांची तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. काम किती सोपं झालं आहे. त्यांनी असं अगदी 4-4 कोकरांसाठी वेगवेगळे असे कप्पे बनवलेले आहेत. तुम्ही जेवढं भांडवल गुंतवणार आहे तेवढं तुम्हाला चांगलं उत्पन्नसुद्धा मिळणार आहे. आता बघू शकता तुम्ही, आम्हाला दिवसभरामध्ये 1-2-3 दिवसामध्ये साफसफाई असते मित्रांनो. आम्ही दोघे मिळून, सुजाता इकडे बघ,
आम्ही दोघंही मिळून याची साफसफाई करत असतो. ह्या एका ठिकाणचं साफसफाई असते, परत इथंही साफसफाई असते. आणि हे कोकरं आपले हे आणि जे बोकडे टोटल कोकरं जे आतमध्ये आपण घालतो संध्याकाळी मुक्कामी, तर त्या ठिकाणची साफसफाई करायची असते. असं 3 ठिकाणची साफसफाई असते. तर मित्रांनो काय होते, उंचावरती गोट फार्म केल्यानंतर ही साफसफाईची तुम्हाला टेन्शन राहत नाही. म्हणजे फक्त अगदी 5-10 मिनिटामध्ये तुम्ही चारा टाकले की तुमचं काम फायनल होऊन जाणार आहे. ही आपली मित्रांनो शून्यामधून सुरुवात केली होती आपण वर्षभरापूर्वी. आज यशस्वीरित्या एवढं मोठं आपण वाडा तयार केला आहे. सगळे चांगल्या लोकांच्या सल्ल्याने, चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा व्यवसाय उभा करतोय. आता बरेच लोक आपलं असं बोलून गेले की असा लोट नको आहे आपण भरायला. म्हणजे याच्यामध्ये भरपूर आपल्याला गोष्टी अपडेट झाल्यात, भरपूर गोष्टी आपल्या लक्षात आल्यात. शेवटी अनुभव घेतल्याशिवाय कोणती गोष्ट कळत नाही माणसाला. आपण ते केलं आहे मित्रांनो. आणि याच्यानंतरचा जो लॉट आहे तो 100% याच्यामध्ये ज्या चुका झाल्यात आपल्या, त्या आपल्याला भरून काढायच्या आहे. जे टार्गेट केलं होतं मित्रांनो मी, हे जे कोकरं ज्यावेळेस मी खरेदी केले 29 मेला कोकरं खरेदी केले होते. आज 3 महिने होऊन थोडेसे वरती दिवस झालेले. तर मी एक टार्गेट बनवलं होतं मित्रांनो, 3 महिन्यामध्ये कोकरं आपले सेल झाले पाहिजे. आखाड महिन्यासाठी आपण लॉट बनवत होतो, परंतु मित्रांनो तसं झालं नाही. त्याच्यापैकी फक्त 10 कोकरं विकलेत. जर 30 कोकरांमधले आपले जर 10 कोकरं विकत असतील तर थोडंसं आत्ता नियोजन मला, म्हणजे आत्ता मी असा विचार केला आहे, जर आपण एका महिन्यामध्ये साधारणतः 10 ते 15 कोकरं आणले तर 100% ते 2.5-3 महिन्यामध्ये ते विकू शकतात. म्हणजे जास्त कोकरं ठेवण्यापेक्षा थोडे कोकरं ठेवून कमी दिवसात विकली तर 100% आपल्याला चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो असंच आपलं व्यवसायामध्ये काय अपडेट करायला पाहिजे, काय हे सगळं विचारपूर्वक कामं केले पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला कसं वाटतं व्लॉग, कसं वाटतं आपला गोठा, काय सगळं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. पाठीमागं बघू शकता तुम्ही, ते आपल्या चेतकच्या समोर दिसतोय ते तिथं घास उभा करून ठेवलेला आहे. एका बाजूला लिंबाचा पाला आहे मित्रांनो. आणि आपल्या आतमध्ये आता एक 8-9 बोकड आहेत. आणि इथं वाघूर लावून आपण त्यांना, म्हणजे फक्त जर कोकरं आपल्या बाहेर घ्यायचे असतील तर बोकड तिथं ठेवतो आपण. 2-3 शाळे त्या बाजूला ठेवतो. असं डिवायडेशन करण्यासाठी आपण थोडंसं बनवलेलं होतं. त्या दिवसभर आराम करण्यासाठी बनवलेलं होतं. तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपल्याकडून काय चूक होते व्यवसायामध्ये, त्यानंतर व्यवसायामध्ये काय ग्रोथ वाटते आपल्या. आता जे लोक पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघतात त्यांना चांगलं माहिती आहे. आपण एक साधारणतः एक बारीक 1-2-3 बोकडांपासून सुरुवात केली होती. आज माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, आज 30-40 जवळजवळ आपले टोटल 45 जनावर आहे आपल्याकडे, लहान मोठे धरून. तर एवढं मोठं आज आपण उलाढाल करतोय व्यवसायामध्ये. आणि आपलं एक बकरावाला म्हणून एक चांगलं नाव प्रतिष्ठित होतं आहे मित्रांनो. तुम्हाला आतलं दाखवतो मी आता बोकड कुठं आहे काय. भरपूर दिवस झाले घरचा आपण ब्लॉग बनवलेला नव्हता. आता ह्या बाजूला आपलं हे वाडगं आहे. इकडे इथं सुद्धा आपण वाघुरीचा दरवाजा केलेला आहे. या असा दरवाजा लावून घेतल्यानंतर इथून बकरं बाहेर जाती नाही काय नाही. आणि इथं सागेट सोडलेलं आहे. आपण ही वाघूर जो वडून इथे आपले सगळे कोंडून ठेवत असतो जोपर्यंत आपलं बाहेरचं काम करायचं आहे. तर आपल्याला ज्यावेळेस कोकरांना औषध पाणी द्यायचं आहे, ब्रॉटॉन द्यायचं आहे, त्यावेळेस सुद्धा आपण इथं वापर करत असतो. तर हा त्रास आपल्याला होतोय. मी अनेक वेळा सांगतोय तुम्हाला, वरती गोट फार्म करताय त्या लोकांची एक काहीतरी विशेष गोष्ट बघण्यासारखी अशी असते. स्वतः तुम्ही ज्यावेळेस काम करशाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे ह्या किती अडचणीत, किती याला सामोरं जावं लागते. याच्यामध्ये जर 31 कोकरं असतील आणि आपल्याला जर इथं दरवाजा खोलायचा असेल तर ते 31 कोकरं आपल्याला दरवाजा खोलण्यासाठी किती त्रास देतात हे फक्त कोकरावाल्याला किंवा बकरावाल्यालाच माहिती. मित्रांनो भांडवल आपल्याकडं जास्त मोठं नाही की आपण लगेच गोट फार्म बांधू शकतो आणि त्याच्यामध्ये उलाढाल करू शकतो. तर मित्रांनो नेहमी आपण शून्यातून सुरुवात केलेली आहे. अगोदर आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे आणि त्याच उत्पन्नामधून व्यवसाय आपला हळूहळू वाढवायचा आहे. आज आपल्याकडे काय नव्हतं बघू शकता तुम्ही, या छोट्याशा गावानेपासून आपण सुरुवात केली होती. तर आज एवढं मोठं आपलं सगळा व्यवसाय उभा आहे. ह्या बाजूला आपली 2-3 गाय आहे. टोटल 8-9 बोकडे आहेत मित्रांनो गावरान. हे चांगल्या जातीमध्ये आपण खरेदी केले व्यापाऱ्याकडून. कंटिन्यू विक्री चालू ठेवत असतो गावामध्ये. कुठेही आपलं जे बकरावालामधून ॲडव्हर्टाईज होते तिथून जर कोणी आल्यानंतर कोणालाही बोकड पाहिजे असेल तर आपण नक्की दिला जातो आपल्याकडे व्यवस्थित रेटमध्ये. या बाजूला एक गाव, पावसामध्ये फार त्रास होतो. पाऊस आल्यानंतर सगळे कोकरं बकरं आपलं एकाच ठिकाणी त्यांना चारा पाणी करावं लागतो. त्यावेळेस फार त्रास होतो आपल्याला. मोजली का तू? 11 होते ना. हां मित्रांनो 10 कोकरांचा व्यवहार झाला होता. त्यांना एक कोकरू डोसला आपण, त्याच्यामध्ये म्हटलं जा घेऊन एवढं. ती चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी दिसत असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला पोहोचला जाईल. मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.